नमस्कार. एसेन्स ऑफ वुमन्स एम्पॉवर या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज PJ अब्दुल कलाम लिखित आत्मचरित्र अग्निपंख या पुस्तकातील मी काही वाक्य तुम्हाला वाचून दाखवणार आहे. अनुवाद केला आहे माधुरी शानबाग यांनी. चला तर ऐकूया. हृदयापासून आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल, ती जर तीव्र आणि पवित्र असेल, तिचा मनाला ध्यास लागला असेल, तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते. आपण जेव्हा निद्राधीन होतो तेव्हा ती आसमंतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशायी होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये सकाळी पसरते. अशी जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवेल. युगानयुगांच्या या वचनावर तू विश्वास ठेव. रोज सकाळी सूर्य उगवतो, ग्रीष्मानंतर वसंत अवतरतो. हे जितके अटळ आहे तसे अशी इच्छा पूर्ण होणे हेही अटळ आहे. जेव्हा शिष्य तयारीत असतो तेव्हा गुरु प्रकट होतो. हे बोल किती खरे आहेत. वाट चुकलेल्या माझ्यासारख्या शिष्याला त्या क्षणी गुरुची गरज होती आणि खरेच गुरु भेटला. नीतीचा स्वीकार कर आणि आयुष्याच्या सोबतीने पुढे जा. हवाई दलामध्ये तू वैमानिक होणे हे नीतीला मंजूर नव्हते. तू नक्की कोण होणार आहेस हे नीतीने अजून उघड केलेले नाही, पण ते ठरलेले आहे. अपयश विसरून जा. तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला नेण्यासाठी अपयश यावे असे नीतीनेच योजलेले आहे. तुझ्या अस्तित्वाच्या खऱ्या हेतूचा तूच शोध घे. अंतर्मनात डोकावून पहा. त्याच्याशी एकरूप हो. देवाच्या इच्छेच्या स्वाधीन हो. स्वामींनी सांगितलेले मला अंतःकरणापासून भावले. हे अब्दुल कलाम यांची सर्व ही वाक्य आहेत आणि खूप खूप छान पुस्तक आहे अग्निपंख. नक्की सर्वांनी वाचा. नमस्कार.